सभात्याग केलेला आहे. नेमकं काय झालेलं आहे, काय सांगाल? बघा, मी तर 8:45 वाजले. आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की 5 वाजता विरोधी पक्षांचा जो तो 293चा ठराव आहे तो आम्ही सुरू करतो. आम्ही पूर्ण सहकार्य केलं. मी सकाळपासून विधानसभेत आलेलो आहोत. आज 9:15 वाजताच मी विधानसभेत पोहोचलो. पण सरकारने आपलं शासकीय कामकाज आटवलं बहुमताच्या आधारावर. विरोधी पक्षाच्या 293च्या ठरावाला कचऱ्याच्या याच्यात टाकलं आणि नुसतं शासकीय कामकाजामध्ये सरकार राहिलं. आम्ही वारंवार अध्यक्षाला, जे तालिका अध्यक्ष त्यांना विनंती करत होतो, पण ते ऐकायला तयार नाही. आणि ज्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न विरोधकांकडून मांडले जाणार आणि त्याच्यामुळे या सरकारची पोल खुलणार, त्यामुळे सरकार घाबरते काय, आणि म्हणून विधानसभा अध्यक्षाला आम्ही आता या सगळी तक्रार करणार, पुढच्या कामकाज समितीमध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित करणार आणि असं अधिवेशन आम्ही कधी चालू केलं. नाना, एकीकडे बोलू दिलं जात नव्हतं असं तुमची खंत होती, दुसरीकडे सरकारनं ठरवलंय का की विरोधकांना बोलूच द्यायचं नाही? नाही, बहुमताच्या आणि बेईमानीने आलेलं बहुमत आहे आणि त्याच्यामुळे यांना लोकशाहीच मान्य नाही. विरोधी पक्ष नेता या लोकांनी केला नाही. त्यामुळे या सरकारची जी मानसिकता आहे, लोकशाहीचा महाराष्ट्राच्या या विधानसभेत खून करायचा, पहिले मतदानाची चोरी केली आणि आता या विधानसभेतही लोकशाहीचा खून करायचा सरकारने ठरवलंय. त्याचं चित्र आम्ही पाहतो. नाना, तुम्ही जर असं पद्धतीनं सभात्याग करत राहिलात तर विरोधक एकीकडे पक्ष नाहीये, विरोधकांची संख्या कमी, त्यावरून सत्ताधारी आता सातत्याने तुम्हाला बघा, 8:45 वाजले. विधिमंडळातल्या विरोधी पक्षाच्या 293चा जो ठराव असतो त्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे. सरकारला त्याची जाणीव नसेल की नाही असेल, याचा म्हणजे अर्थ काय करायचा? त्यांनी सांगायचं की आपण पूर्ण 24 तास आपलं इंग्लंडचं जे लोकसभा चालते तशा पद्धतीचं आपण चालू, तशी तयारी आम्ही करू. पण सरकार आता इथं आहेच नाही. सरकार सगळं पळालेलं आहे. मंत्री पण नाही सभागृहात. आठवड्याभराच्या या अधिवेशनामध्ये मंत्री नाहीये, ती किती मोठी राज्यासाठी गंभीर बाब आहे. तेच सांगत आहे ना, या सरकारनं बेईमानीनं आणि लोकशाहीचा खून करून हे निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळे विधानसभेतही तसंच आहे. नाममात्र एक त्यांना विधानसभेमध्ये त्यांचा खर्च मंजूर करावा लागतो, ज्याला आपण पुरवणी मागण्या होतात, ते बजेट असते आणि त्यांचं शासकीय कामकाज. त्यासाठीच हे विधानसभा भरते का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. धन्यवाद.